पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील अनेक विकास कामे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहेत। आमदार कर्डिले यांच्यावर मिरी गावाने नेहमीच भरभरून प्रेम केले आहे। एक हक्काचे गाव म्हणून मिरी गावाकडे त्यांनी नेहमी पाहिले। मिरी गावासाठी मंजूर झालेल्या विकास कामांचे देखील लवकरच उद्घाटन केले जाणार आहे। मिरी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो अथवा शेतीच्या पाण्याचा, तो निश्चितपणे मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल। या गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून मिरी तिसगाव नळ योजनेतून या गावाला पुन्हा एकदा पाणी पुरवठा सुरू करण्याच्या सूचना योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर यांना केल्या असून त्यांनी देखील तात्काळ मिरी गावाला या योजनेच्या माध्यमातून पाणी देण्याचे नियोजन केले आहे। मागील 2-3 वर्षे या योजनेचे पाणी मिरी गावाने घेण्याचे टाळले, त्यामुळे काही ठिकाणी पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, म्हणून नियमित आणि पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होण्यास काहीसा अडथळा आला असेल तरी निश्चितपणे मिरी गावाला मिरी तिसगाव नळ योजनेच्या माध्यमातून नियमित आणि पूर्ण दाबाने पाणी दिले जाईल असा विश्वास व्यक्त करत पाण्याचे कोणीही राजकारण करू नये असे अक्षय कर्डिले म्हणाले। मिरी येथे विधान परिषदेचे आमदार उमाताई खापरे यांच्या निधीच्या माध्यमातून खोलेश्वर मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी सुमारे 8 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचे उद्घाटन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले। यावेळी भागवत महाराज वेताळ, सोमनाथ झाडे, मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे, डॉक्टर बबनराव नरसाळे, भाजपा मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, सरपंच जालिंदर गवळी, ग्रामपंचायत सदस्य सुभाष गवळी, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार कोरडे, एकनाथ झाडे, बापूराव झाडे, बंडू झाडे, अरुण बनकर, ज्येष्ठ नेते महादेव पाटील कुटे, अण्णा पाटील शिंदे, विजय कुटे, माजी सरपंच साहेबराव गवळी, कारभारी गवळी, अन्सार दारूवाले, गोरख पाटील झाडे, भाजपचे ज्येष्ठ नेते राजूमामा तागड, युवा नेते शुभम मोटे, सुनील अवताडे, आदिनाथ वाघ, राजेंद्र गवळी, बापू मिरपगार, बच्चू कराळे, आदिनाथ कराळे, बाबूराव जमधडे, आकाश घनवटे, आदिनाथ गाले, भानुदास गवळी, प्रल्हाद पटारे, आदिनाथ तागड, दिनेश वेताळ, कैलास कचरे, अशोक शिंदे, अफसर मेजर, नितीन काचोळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी।